सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीवरून पक्षात नाराजी उफाळून आली असून सबका हटाव काँग्रेस बचावच्या घोषणांनी आंदोलन पेटलं। निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली। सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीच्या नियुक्तीवरून पक्षामध्ये तीव्र नाराजी उफाळून आली असून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। सबकाळ हटाव काँग्रेस बचाव अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं। राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रियंका गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खड़गे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सकपाल हटाओ, काँग्रेस बचाओ, सकपाल हटाओ, काँग्रेस बचाओ, काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो। काँग्रेस पक्षाच्या सूचना अभियानांतर्गत पक्षात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप आंदोलक कार्यकर्त्यांनी केला। नव्या कार्यकारिणीमध्ये अनेक जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असून पक्ष संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत होत असल्याचंही आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे आणि राज्य काँग्रेस सचिव सुरेश हावळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे दिल्ली येथे करणार असल्याचं सांगितलं। या अभियानामध्ये सर्व क्षेत्रातील लोकांना संधी दिली जाईल असे सांगण्यात आले होते आणि हा अभियानासाठी ओरिसा राज्यातून माजी आमदार देवाशीष पटनायक यांना जिल्हा निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्या सोलापुरात येऊन त्यांनी सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या। त्यामध्ये 3 जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबवण्यात आली, शहराला, जिल्हा पूर्व आणि पश्चिम। पण हे करत असताना जी क्रायटेरिया होते त्याच्यामध्ये सगळे आम्ही कोणी जिल्हाध्यक्षासाठी होते, सगळे इच्छुक होते, त्यांनी नावं दिलेले होते आणि हे करत असताना मागच्या परवा जेव्हा डिक्लेअर झालं ही नावे आणि 30 रिपीट नावं दिसल्यानंतर सगळ्याला एक संशयाची पाल सुटली की आम्ही एवढं चांगलं काम करत असताना आमच्यामध्ये काय कमी पडलं की आम्हाला यांनी डावलवलं आहे। जेव्हा आम्ही पटनायक साहेबांना विचारलं की तुम्ही निरीक्षक होता, आम्ही कुठं कमी पडले का सांगा, बरं कमी पडलं असेल तर आम्ही पुढच्या वेळेस अजून तयारी करू। ते म्हणाले की ही लिस्टच मला माहीत नाही, माझं रिपोर्ट दिली बघितलं का नाही ह्याच्यावर शंका आहे आणि हे चुकीचं झालेलं आहे। मग आम्ही त्यांना सांगितलं आम्ही आंदोलन करणार साहेब, तुम्ही हे चुकीचं रिपोर्ट द्यावं लागेल। ते म्हणाले की काँग्रेस पक्ष आहे, लोकशाही आहे, तुम्ही आंदोलन करू शकता, तुमचे प्रदेश अध्यक्ष असतील कोणी असेल, तुम्ही तुमच्या पद्धतीने लढा, मी तुमच्यासोबत आहे। एवढं क्लिअर त्यांनी सांगितलं असताना सुद्धा आमचा हा प्रदेश अध्यक्ष कोणाच्या दबावाखाली त्याच लोकांना रिपीट केलं, हा एक संशोधनाचा विषय आहे। आम्ही आता ही मागणी लावून धरलेली आहे की सपकाळ साहेब हे एक चांगले व्यक्तिमत्व आहेत, परंतु राज्याचा काँग्रेस पक्षाचा एक प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांना ही खुर्ची झेपवत नाही आहे, त्यांना सक्षम नाही आहेत, कार्यकर्त्यांना व्यथा वेदना ऐकून घेण्यासाठी त्यांना वेळ नाही आहे, त्यांना ताकद देण्यासाठी त्यांना वेळ नाही आहे। कोणाच्या तरी दबावाखाली जर ते काम करत असेल तर एक महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचं खूप मोठं नुकसान होणार आहे। परत त्यांची नियुक्ती केली आणि मी लातूर सगळ्या ठिकाणी जाऊन 2 मोठे गट, मुख्यमंत्री पोरं असताना सुद्धा 2 गट एक करून मी तिथं विजय मिळवला। परत बारामतीत माझी निवड केली। माझ्यावर मग खऱ्या कार्यकर्ता अन्याय करून जर तुम्हाला मला जिल्हाध्यक्ष पदावर लायक असताना ठेवत नाही आणि एक चुकीचा माणूस एक भाजपला फोर असणारा जिल्हाध्यक्ष तुम्ही ठेवताय म्हणजे नेमकं काँग्रेस पार्टी वाढवायची आहे का संपवायची आहे हीच कळलं नाही। काय इशारा आम्ही राहुल गांधीला भेटून, खरगे साहेबाला भेटून मी स्वतः हे समजा नाही बदल झाला, जिल्हाध्यक्ष नाही बदलला, ही जिल्हा प्रभारी म्हणून दुसरी नाही बदलला तर मी तिथं आत्मदहन करणार आहे दिल्लीत राहुल गांधी समोर। तसंच नव्यानं करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द न केल्यास राहुल गांधी यांच्या समोर आत्मदहन करण्याचा इशाराही नाराज कार्यकर्त्यांनी दिला आहे।